चंद्रपूर शहरापासून अवघ्या 3 किलोमीटर अंतर असलेल्या छोटा नागपूर विचोडा गावात वाघाची दहशत दिवसेंदिवस वाढत आहे। यावर वन विभाग व औष्णिक वीज केंद्राने तात्काळ पावले उचलावी अशी मागणी स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सूर्य अडबले यांनी केली आहे। चंद्रपूर औष्णिक वीज केंद्राला लागून असलेल्या छोटा नागपूर विचोडा गावातील शेतकऱ्यांच्या दुधाळू गायीची शिकार होत आहे। आतापर्यंत कमीत कमी 45 गायीची शिकार वाघाने केली, त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे। गावालगत असलेल्या झुडपातून वाघ येत असल्याचे निदर्शनास आले आहे। झुडपे साफ करण्यासाठी वीज केंद्राने निविदासुद्धा काढली, मात्र काम काही सुरू झालं नाही। वनमंत्री मुनगंटीवार व औष्णिक वीज केंद्राने यावर लक्ष देत शेतकऱ्यांची समस्या सोडवावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सूर्य अडबले यांनी केली। आज छोटा नागपूर या ठिकाणी विचोडा, छोटा नागपूर, कवठी या परिसरामध्ये वाघाच्या हल्ल्यानं आज 40 ते 45 गायीचं वाघाच्या हल्ल्यानं मृत्युमुखी पावले आहे आणि शेतकऱ्याचा दुधाच्या गायीचं हा सर्व नुकसान होत आहे। तरी पण प्रशासनाकडून काही दखल घेत नाही आणि लक्ष सुद्धा नाही। वन विभागवाले सुद्धा काही करत नाही। आमच्या वनमंत्री सुद्धा फक्त महोत्सव करण्यामध्ये व्यस्त आहे। आज शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ आहे। दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यावर छोट्या नागपुरातल्या 45 गायीचं नुकसान झालेलं आहे, पण कोणीच लक्ष द्यायला तयार नाही। आणि CTPHच्या ह्या सर्व जंगल वाढल्यामुळं, त्याच्या झाडं-झुडपं वाढल्यामुळं ते लोक लक्ष देत नाही आणि झाडं-झुडपं वाढल्यामुळं ते टेंडर काढतात। 60-60 लाखाचं टेंडर काढलेलं आहे। आज शेतकऱ्याचं नुकसान होत आहे। 60-60 लाखाचं टेंडर काढून असून सुद्धा फक्त कमिशन घेऊन टेंडर काढतात, कमिशन घेतात आणि ते काम करत नाही। झाडं झुडूप असल्यामुळं वाघाचं वास्तव्य या ठिकाणी वाढलेलं आहे आणि अशा कास्तकाराचं नुकसान होत आहे। या ठिकाणी वन विभागवाल्यानं आणि वनमंत्र्यानं आणि CTPHच्या अधिकाऱ्याच्या ह्या सर्व गलतीमुळं हे सर्व लोकांवर आज दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यावर नुकसान, उपासमारीची वेळ आलेली आहे। यासाठी हे रोखलं पाहिजे आणि वाघाचे हल्ले रोखले पाहिजे। यासाठी हे सर्व परिसर जे CTPHने टेंडर काढलं आहे 60-60 लाखाचं, ते खऱ्या अर्थामध्ये त्या शेतकऱ्याला नुकसान पासून वाचवण्यासाठी हे टेंडर जे दिले 60 लाखाचं त्याला टाईट करून आणि कमिशन न घेता त्याला टाईट करून त्याला पूर्ण हे झाडं झुडपं साफ करण्याचं काम करायला लावावं, ही आमची गावकऱ्याकडून विनंती आहे।